नमस्कार मित्रांनो, तर आज आपण भेट देणार आहोत श्री संत ज्ञानेश्वर महाराज थोरल्या पादुका मंदिर येथे। आज आपण या मंदिराचा इतिहास आणि महत्त्व जाणून घेणार आहोत। आषाढी वारीसाठी जेव्हा माऊलींचा पालखी सोहळा आळंदीहून प्रस्थान ठेवतो, तेव्हा आळंदीच्या बाहेर पडल्यानंतरच हा पहिला महत्त्वाचा विसावा असतो। असं मानलं जातं की संत ज्ञानेश्वर महाराज जेव्हा पहिल्यांदा आळंदीला आले, तेव्हा त्यांनी याच ठिकाणी विश्रांती घेतली होती। हे मंदिर सरोली बुद्रुक आणि वडमुखवाडीच्या सीमेवर असून स्थानिक भाविकांचे श्रद्धास्थान आहे। येथील पादुका अत्यंत कोरीव आणि सुंदर असून त्या माऊलींच्या उपस्थितीची जाणीव करून देतात। मंदिराचा परिसर अतिशय स्वच्छ आणि प्रशस्त आहे। तसेच इथं दशावतारांची रूपे सुद्धा कोरली गेली आहेत। इथलं शांत वातावरण मनाला प्रसन्न करतं। मंदिराच्या आत गेल्यानंतर माऊलींच्या नावाचा जयघोष मनाला उभारी देतो। दरवर्षी पालखी सोहळ्याच्या वेळी इथे लाखोंच्या संख्येने वारकरी जमतात आणि संपूर्ण परिसर भक्तीत न्हाऊन निघतो। एकादशी आणि वारीच्या काळात इथे विशेष सोहळे साजरे केले जातात। हे मंदिर भाविकांसाठी 24 तास उघडे असते। आळंदीला जाताना माऊलींच्या दर्शनापूर्वी या थोरल्या पादुकांचं दर्शन घेणं ही एक वेगळीच अनुभूती असते। तुम्ही कधी आळंदीला जात असाल तर या मंदिराचे दर्शन नक्कीच घ्या। तसेच मंदिर परिसरात एक मोठा भगवा ध्वज देखील साकारण्यात आला आहे, जो अतिशय प्रसन्न आहे। मंदिराच्या परिसरात संत ज्ञानदेव महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या भेटीचं शिल्प खूप मोठ्या प्रमाणात साकारलं गेलं आहे। तर मित्रांनो, आळंदीला जात असताना या मंदिराला नक्कीच भेट द्या आणि अशाच प्रकारच्या नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।